नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला. माझ्या यूट्यूब फॅमिली मला एक गोष्ट सांगायची आहे की माझं हे जे गुगल अकाउंट आहे ना, ते कोणीतरी हॅक केलं आहे. आणि मला माहिती आहे ते कोणी हॅक केलं आणि मला फेसबुकचे माझे फ्रेंड वाढत असतात. मी रिक्वेस्ट पाठवली नाही तरी कोणीतरी फ्रेंड होते. आणि काही वाईट म्हणजे अगदी आम्ही लहान होते तेव्हाचे तशा टाईपमध्ये वगैरे असं कोणाची तर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती मला. मी ते हे करून टाकलं. पण मला खात्री झाली आता की माझं अकाउंट हे कोणीतरी हॅक केलं आहे. कोणी केलं आहे ते मला माहिती आहे. मी आता सायबर सेलला कंप्लेंट करायच्यासाठी जमवाजमव करते आहे. कारण माझे जुने नंबर आहेत ना ते सगळे बंद झाले. त्यामुळं त्याच्यावर OTP वगैरे काही येत नाही. त्यामुळे मी तिथे काही चेंज करू शकत नाही. बंद झालेत म्हणजे ते दुसऱ्यांना गेले नाही का, रिचार्ज केलं नसल्यामुळं. तर मी आता सायबर सेलला म्हणजे ते जुने नंबर आणि अकाउंट ते मी हे करून ठेवलेलं आहे. तर ते मी देणार आहे. तर माझं ज्याने कोणी अकाउंट हॅक केलं आहे ना, मे बी हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचेल. कारण ना मी जेव्हा पण लाईव्ह घेत असते ना तेव्हा एक कोणतरी चोरून लाईव्ह बघत असतो. मला माहिती आहे कोण आहे ती. काय मी बसच गप्प बसते, शांत बसली. आता मी काहीतरी ॲक्शन घेणार आहे. कारण काय झालं आहे, माझं मला काहीच वापरता येत नाही ॲक्च्युली. एकच फ्रेंड असतो आहे, ठराविक नंबरचे फॉलोअर्स असतात, ठराविक नंबरच्याच व्ह्यूज दिसतात. हाव कसं? त्यामुळं मी आता ते शोधून काढते. आणि मी आता ती सगळी जमवाजमव केली. मी नंबर पण त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन आले, सगळे डिटेल्स वगैरे गोळा केले. आणि आता तो नंबर पण मी करून सगळी कंप्लेंट करायच्या तयारीत आहे. त्यामुळं ज्यांनी कोणी माझं अकाउंट हॅक केले ना, काय मला माहिती आहे तू कोण आहे, काय आहे, कशासाठी काय चालले. मी कुणाचीही मेहंदी नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोणाचीही मेहंदी नाही. मी आलतू फालतू बाई नाही आहे, नको ते उद्योग करणारी. त्यामुळं तू तुझ्या ह्याच्यात राहा, लिव्ह इट. ओके. दुसऱ्याच्या मध्ये पाय घालायचे नाही, पायात पाय घालायचे नाहीत. आपला काही हक्क नाही आहे कुणाच्या आयुष्यात डवाडव करायला, कुणावर हक्क सांगायला. संपलं आहे आपलं सगळं. ते जे कोणी काय शहाणपणा करत असेल असल्या फालतू गोष्टींना मी हे देत नसते. त्यामुळं अकाउंट लवकरात लवकर क्लिअर करायचं. नाहीतर मग ते शोधून काढतातच बरोबर कुठे पाणी मुरते ते. बाय बाय.